महत्त्वाची अपडेट थोड्याच वेळापूर्वी समोर आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना पुन्हा सरकारने धक्का दिलेला आहे। आधीच लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याच्या हप्त्यासाठी जवळजवळ 90 ते 92 लाख बहिणी वगळल्या गेलेल्या आहेत। त्यातच सरकारने पुन्हा एक धक्का दिलेला आहे। लाडक्या बहिणींना आणखी एका लाभापासून आता वंचित राहावं लागणार आहे। तो लाभ कोणता आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। मागच्याच आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्या संदर्भात निधी हा मंजूर केलेला होता, परंतु या जून महिन्याच्या हप्त्यापासून जवळजवळ 92 लाख महिला या वंचित राहणार आहेत। 92 लाख महिलांचे नावे यामधून वगळण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर थोड्याच वेळापूर्वी पुन्हा एक नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या महिलांना, ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना पुन्हा धक्का देण्यात आलेला आहे। तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी जी साडी म्हणून मिळते, दिवाळीला साडी मिळते, ती साडी आता मिळणार नाही असा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी कमी पडत आहे आणि राज्याच्या दुसऱ्या योजनांसाठी निधी हा कमी पडत असल्यामुळे ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजने थ्रू मिळणारी जी साडी आहे ती साडी आता महिलांना दिवाळीला मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा एक हा धक्का दिलेला आहे सरकारकडून। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।